राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे समग्र शिक्षा अंतर्गत पायाभूत चाचणी 2025-26 इयत्ता 5वी विषय मराठी प्रथम भाषा। या ठिकाणी सर्वप्रथम तोंडी चाचणीसाठी आपल्याला प्रश्न दिलेले आहेत। त्यामध्ये प्रश्न पहिला, खालील उतारा वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यामध्ये विद्यार्थ्यांचं वाचन कौशल्यही आपल्याला तपासता येईल, त्याचबरोबर त्यांचं आकलन किती झालेलं आहे हे देखील आपल्याला तपासून पाहता येईल। प्रश्न तिसरा, खालील कंसात दिलेले शब्द वापरून कविता पूर्ण कर। 4 गुणांसाठी प्रश्न आहे। कंसातले शब्द आहेत लळा, शाळा, द्राक्षा आणि पळा। पहिली ओळ वाचूयात। लीला ग लीला मला आहे तुझा, या ठिकाणी कंसातल्या शब्दांमधील योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे लळा। लीला ग लीला मला आहे तुझा लळा, नाही बुडवणार ना कधी तू शाळा। मामाच्या गावी फुललाय द्राक्षांचा मळा, मामाच्या गावी जायचे चला पळा। असा 2+2 4 गुणांसाठी हा प्रश्न तिसरा आहे। त्यानंतर प्रश्न चौथा, खालील उतारा वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। सर्वप्रथम आपण उतारा वाचूया। धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात। नांगरणी, वखरणी, पेरणी, खुरपणी, कापणी, मळणी अशी वेगवेगळी कामे विविध ऋतूत शेतकरी शेतात करतात। नैसर्गिक आपत्तीमुळे जसे दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे धान्य पिकले नाही, नैसर्गिक आपत्तीमुळे जसे दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे धान्य पिकले नाही, तर कितीही पैसा असला तरी त्याचा उपयोग होत नाही। शेतकऱ्यांनाही दुबार पेरणीचे संकट असते। दुबार पेरणीचा खर्च त्यास परवडत नाही, त्यातून पुरेसे उत्पन्नही मिळत नाही। आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते, त्यासाठी गरजे एवढेच अन्न शिजवणे, म्हणून आपल्याला अन्नधान्याची नासाडी टाळली पाहिजे। या उतार्यावर जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये प्रश्न अ, धान्य पिकविण्यासाठी शेतकऱ्यास कोणकोणती कामे करावी लागतात। 2 गुणांसाठी ती कामे आहेत नांगरणी, वखरणी, पेरणी, खुरपणी, कापणी आणि मळणी। आ हा प्रश्न, शेतकऱ्यांना कोणता खर्च करणे परवडत नाही हे उतार्याच्या आधारे लिही। शेतकऱ्यास दुबार पेरणीचा खर्च परवडत नाही। त्यानंतर ई हा प्रश्न, खालील दिलेल्या योग्य वाक्यासमोर बरोबर अशी खूण कर। या ठिकाणी 4 वाक्य दिलेली आहेत। भूक नसताना ताट भरून अन्न घ्यावे, ताटातील सर्व अन्न संपवावे, उरलेले अन्न फेकून द्यावे, ताटात आवश्यक तेवढेच अन्न घ्यावे। या ठिकाणी दुसरं आणि चौथं वाक्य जे आहे ते बरोबर आहे, त्यामुळे त्या दोन्ही वाक्यांसमोर बरोबरची खूण करायची आहे। प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची सूचनेनुसार उत्तरे लिही। त्यामध्ये अ, शाळेशी संबंधित कोणत्याही 2 योग्य शब्दांच्या पुढे बरोबर अशी खूण कर। 2 गुणांसाठी हा प्रश्न, शाळेशी संबंधित दवाखाना, पाठ्यपुस्तक, औषध आणि फळा या 4 पैकी पाठ्यपुस्तक आणि फळा हे 2 शब्द शाळेशी संबंधित आहेत। आ हा प्रश्न, कंसातील दिलेल्या कोणत्याही 2 शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण 2 वाक्य तयार कर आणि लिही। रंगपेटी, तबला आणि गाणे असे 3 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत। त्यातील आपण रंगपेटी हा शब्द बघूया। आपल्याला कसं वाक्य करता येईल, मी रंगपेटीतील रंगांनी चित्र रंगवले। त्यानंतर गाणे हा शब्द जर घेतला, मला गाणे गायला खूप आवडते। आपण तबला या शब्दासाठी सुद्धा वाक्य करू शकतो, मला तबला वाजवायला आवडते। त्यानंतर 6वा प्रश्न, खालील सूचनेनुसार कृती कर। या प्रश्नाला एकूण 7 गुण आहेत। त्यातला अ जो आहे, खालील शब्दांचे लिंग बदल व लिही। त्यामध्ये 2 गुणांसाठी 2 शब्द। पहिला शब्द आहे वाघ, त्याचं लिंग बदलून वाघीण असं होतं, आणि दुसरा शब्द आहे बाहुला, लिंग बदल करून बाहुली हा शब्द त्या ठिकाणी तयार होतो।
त्यानंतर आ हा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदल आणि वाक्य पुन्हा लिही. पहिलं वाक्य, माझ्याकडे टोपी आहे. टोपी हा शब्द अधोरेखित केलेला आहे. त्याचं वचन बदलल्यानंतर तो टोप्या असा तयार होतो. माझ्याकडे टोप्या आहेत. त्यानंतर याच प्रश्नातलं दुसरं वाक्य, झाडावर फुले आहेत. फुले हा शब्द अधोरेखित आहे. त्याचं वचन बदल केलं, अनेक वचनाचं एक वचन केल्यानंतर फुले याचं फूल असं होतं. झाडावर फूल आहे. ई हा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिही. सुयश जत्रेत गेला, तेथे डॅश खूप मजा केली. सुयश ह्या नामासाठी योग्य सर्वनाम त्याने. तेथे त्याने खूप मजा केली. दुसरं वाक्य, रसिकाने गणवेश परिधान केला. आजोबा डॅश शाळेत घेऊन आले. आजोबा तिला शाळेत घेऊन आले. या ठिकाणी 2 वाक्य आहेत, प्रत्येकी 1 गुणासाठी. पुढचा घटक ई हा प्रश्न, कंसातील योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण कर. कंसामध्ये 3 शब्द दिलेले आहेत, गडगडाट, खडखडाट, कडकडाट. त्यापैकी विजांचा डॅश सुरू होता. विजांचा कडकडाट सुरू होता. प्रश्न 7वा, खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. त्यामध्ये अ, खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्दाच्या पर्यायास गोल कर. या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. निर्धन, निर्धन, दीर्घनी निर्धन आणि निर्धन असे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक 2 निर्धन हा शब्द शुद्ध स्वरूपात आहे. आ हा प्रश्न, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिही. गाणे गाणारा, गायक. ई प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिही. सूर्य हा शब्द दिलेला आहे. सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द लिहिताना आपण रवी, दिनकर, भास्कर या पद्धतीने समानार्थी शब्द लिहू शकतो. त्याचबरोबर पाणी हा शब्द आहे. पाण्यासाठी जल, नीर, तोय या पद्धतीने आपण समानार्थी शब्द लिहू शकतो. यापैकी कोणताही एक शब्द समानार्थी शब्द लिहिला तरी आपण त्या ठिकाणी 1 गुण देऊ शकतो. प्रश्न 8वा, तुझ्या शाळेच्या परिसरात परसबाग तयार केली आहे. परसबागेसाठी 5 सूचना तयार कर. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उपयोजित लेखन अंतर्गत या ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे. पाहूयात सूचना फलकासाठी आपण काय काय सूचना लिहू शकतो. त्यामध्ये परसबागेसाठी सूचना लिहायच्या आहेत. झाडांना नियमित पाणी द्या. परसबागेतील झाडांची काळजी घ्या. झाडांची फुले व फळे तोडू नका. झाडांना योग्य प्रमाणात खत द्या. झाडांना योग्य सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या. अशा प्रकारच्या सूचना आपण परसबागेसाठी लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न 9वा, खालील कविता वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. हा प्रश्न देखील 5 गुणांसाठी आहे. आपण कविता पाहूयात काय आहे. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी. राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत. कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावून अंगुली कलिकेला हळुवार. ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा. तो दिशा दिशातून फिरता उधळूनी द्यावा. अतिशय सुंदर अशी ही कविता या ठिकाणी आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये आलेली आहे. पाहूयात त्यावरील प्रश्न. या ठिकाणी प्रश्न अ, अंगुली या शब्दाचा अर्थ लिही. अंगुली म्हणजेच बोट. त्यानंतर हा प्रश्न सहसंबंध लिही. केळीची बाग तशी आंब्याची आमराई.
ई प्रश्न, खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार कर व लिही। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। पहिला शब्द आहे पसार आणि दुसरा शब्द आहे सुगंध। पसार या शब्दासाठी आपण सहज सोपं वाक्य लिहू शकतो, सर्व चोर चोरी करून पसार झाले। आणि सुगंध या शब्दासाठी सर्वत्र फुलांचा सुगंध पसरला होता। त्यानंतर ई हा प्रश्न, योग्य पर्यायास गोल कर। कानोसा घेणे या वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या समोरील चौकटीत बरोबर अशी खूण कर। या ठिकाणी पहिलं आहे कुजबूज करणे, दुसरं आहे अंदाज घेणे आणि तिसरं आहे चाहूल लागणे। आपला जो वाक्प्रचार आहे कानोसा घेणे याचा योग्य अर्थ होतो अंदाज घेणे। प्रश्न 10वा, खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर कर आणि वाक्य पुन्हा लिही। त्यांनी मध्येच विचारले तुझे नाव काय। या वाक्यामध्ये विरामचिन्ह देत असताना सर्वप्रथम विचारले या शब्दानंतर आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागेल। त्यानंतर पुढे तुझे नाव काय या वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी दुहेरी अवतरण चिन्ह घ्यावं लागेल। त्याचबरोबर तुझे नाव काय हा प्रश्न असल्यामुळे त्यापुढे प्रश्नवाचक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह देखील द्यावं लागेल। प्रश्न 11वा, खाली दिलेल्या शब्दांच्या आधारे 7 ते 8 वाक्यात गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला योग्य शीर्षक दे। त्या ठिकाणी कंसात आपल्याला शब्द दिलेले आहेत, झाड, तळे, पाणी, शिकारी, कबूतर आणि मुंगी। या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट आपण तयार करू शकतो। एका जंगलात एक पाण्याचे तळे होते, त्या तळ्यात भरपूर पाणी होते। तळ्याच्या काठी एक झाड होते। एकदा त्या झाडावर एक कबूतर बसले होते। एक शिकारी तेथून जात होता, त्याने झाडावर बसलेले कबूतर पाहिले व त्याच्यावर नेम धरला। एक मुंगी हे सारे पाहत होती, तिने शिकाऱ्याच्या पायाचा चावा घेतला, शिकाऱ्याचा नेम चुकला आणि बंदुकीच्या आवाजाने कबूतर उडून गेले। अशा पद्धतीने एक साधी सोपी गोष्ट आपण ह्या शब्दांच्या आधारे तयार करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा स्कॉलरली एनहान्स द लर्निंग या चॅनलला। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।